या दिव्य फुलाला स्पर्श करा आणि तुमच्या भाग्यात स्वामींनी काय लिहिलं आहे ते जाणून घ्या. नमस्कार भक्तांनो, डोळे क्षणभर बंद करा, मन शांत करा आणि तुमच्यासमोर असलेलं हे दिव्य पवित्र फूल मनात पहा. हे फूल साधं नाही, हे तो स्वामी समर्थांच्या कृपेचं प्रतीक आहे. मनातल्या मनात या फुलाला स्पर्श करा आणि स्वामींना म्हणा, स्वामी माझ्या भाग्यात काय आहे ते मला दाखवा. स्वामी म्हणतात, जेव्हा भक्त श्रद्धेने एखाद्या गोष्टीला स्पर्श करतो तेव्हा त्याच्या नशिबातला अडथळा विरघळायला सुरुवात होते. हे फूल म्हणजे अडकलेल्या कामांची सुटका, मनावरचं ओझं कमी होणं, अचानक येणारी शुभ बातमी. जर तुमचं मन आज अस्वस्थ असेल तर हे फूल तुम्हाला सांगते, घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आता एक प्रश्न स्वतःला विचारा, मी कोणत्या गोष्टींची सर्वात जास्त वाट पाहतोय? हे फूल सांगतंय, विलंब झालेला आहे पण नकार नाही, परीक्षा सुरू आहे पण शिक्षा नाही. स्वामींचा संदेश स्पष्ट आहे, थोडं थांब, योग्य वेळेला सगळं मिळेल. जर कुणी तुमच्याशी अन्याय केला असेल, जर अपमान, वेदना, अश्रू असतील, तर स्वामी म्हणतात, मी तुझ्या प्रत्येक अश्रूंची नोंद घेतली आहे. हे फूल सांगतंय, तुझा सन्मान परत मिळेल, सत्य तुझ्या बाजूने उघड होईल, न्याय उशिरा पण नक्की होईल. आज जर कोणतं काम अडकलेलं असेल, नोकरी, पैसा, घर, लग्न, कोर्ट केस, या फुलाला पुन्हा स्पर्श करा. स्वामींचा आदेश आहे, हा अडथळा आता तुटत आहे. ज्या दारावरून तुम्हाला परत पाठवलं गेलं त्याच दारातून आता संधी येईल. स्वामी भक्तांनो, आज तुमच्या मनात एक प्रश्न सतत घोळत आहे का? स्वामी, माझ्या प्रार्थनेचं उत्तर कधी मिळणार? हे फूल आज तुम्हाला उत्तर देत आहे. स्वामी म्हणतात, मी उशीर करतोय, नकार नाही देत. तुमच्या संयमाची परीक्षा पूर्ण होत आली आहे. आज जे होईल ते तुमच्या अपेक्षापेक्षा जास्त चांगलं होईल. हे फूल सांगतंय, तुमचं नशीब बदलायचं क्षण जवळ आहे. जर आज तुम्हाला कारण नसताना भीती वाटत असेल, जर मन शांत बसत नसेल, या फुलाला मनात स्पर्श करा. स्वामींचा हात तुमच्या डोक्यावर आहे. स्वामी म्हणतात, मी आहे ना, मग चिंता कशाची? काळजी विरघळत आहे, नकारात्मक विचार दूर जात आहेत, मनात पुन्हा आशा जागी होत आहे. आज ज्यांना पैशाची चिंता आहे, कर्ज देणे, खर्च यांचं ओझं आहे, हे फूल सांगते, अडलेला पैसा मिळेल, नवीन मार्ग उघडेल, योग्य व्यक्ती मदतीला येईल. स्वामी म्हणतात, तू प्रामाणिक आहेस, मग मी तुला सोडणार नाही. पैशामुळे तुटलेलं मन आता पुन्हा उभं राहणार आहे. जर कुणी तुमच्याशी दूर वागत असेल, जर नात्यात गैरसमज असतील, हे फूल सांगते, संवाद पुन्हा सुरू होईल, मनातील कटुता कमी होईल. स्वामींचा संदेश आहे, जिथे प्रेम आहे तिथे मी मार्ग काढतो. जोडलेली नाती पुन्हा घट्ट होतील, तुटलेली मनी हळूहळू भरून निघतील. आज जे आजारपणामुळे त्रस्त आहेत, डॉक्टर औषध तपासण्या करून थकले आहेत, स्वामी म्हणतात, औषध चालू ठेव पण विश्वास माझ्यावर ठेव. हे फूल सांगते, शरीरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करत आहे, मनाची शक्ती वाढत आहे, हळूहळू सुधारणा दिसू लागेल. आता शेवटचा वेळ, या दिव्य फुलाला मनात स्पर्श करा आणि स्वामींना म्हणा, स्वामी, माझं नशीब तुमच्या हाती आहे. स्वामींचा आशीर्वाद आणि स्वामींना म्हणा, स्वामी, माझं नशीब तुमच्या हाती आहे. स्वामींचा आशीर्वाद, योग्य वेळ आली आहे, संधी तुमच्याच दिशेने येत आहे.
भाग्याचं दार उघडत आहे आज ऐकलेला हा संदेश योगायोग नाही. स्वामी समर्थ म्हणतात, जो श्रद्धेने ऐकतो त्याच्यावर मी कृपा करतो. जर हा दिव्य फुलाचा संदेश तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल, स्वामींच्या नावाने कमेंट करा. हा संदेश इतर भक्तांपर्यंत पोहोचवा. तर स्वामी भक्तांनो, इथपर्यंत तुम्ही हा दिव्य फुलाचा संदेश शांतपणे ऐकला आहे. हे काही साधं ऐकणं नाही, हे ऐकणं म्हणजे स्वामींशी झालेली भेट आहे. जर तुमचं मन क्षणभरही हलकं झालं असेल, जर डोळे ओलावले असतील, तर समजा स्वामी तुमच्याशी बोलले आहेत. हे फूल साक्ष आहे की तुम्ही आज रिकाम्या हाताने इथून जाणार नाही. काही भक्त विचारतात, हा संदेश इतका मनाला का लागतो? स्वामी म्हणतात, कारण तुझा वेळ आलेला आहे. तुम्ही हा व्हिडिओ योगायोगाने उघडलेला नाही. हे फूल तुमच्याच वाटेवर होतं आणि स्वामींनीच तुम्हाला इथे आणलं आहे. स्वामी भक्तांनो, चॅनलला सबस्क्राईब करणं फक्त एक बटन दाबणं नाही, ते एक वचन आहे, ते एक नातं आहे, ती एक भक्तीची सुरुवात आहे. स्वामी म्हणतात, जो रोज माझं स्मरण करतो त्याच्या आयुष्यात मी रोज हस्तक्षेप करतो. जर तुम्ही रोज असे स्वामी संदेश ऐकत राहिलात तर मन शांत राहील, निर्णय योग्य होतील, संकटात योग्य संकेत मिळतील. हे फूल सांगतंय नियमितपणे म्हणजेच कृपा टिकवणं. ज्या भक्तांनी आधीच या चॅनलला सबस्क्राईब केलं आहे, स्वामी त्यांच्यासाठी म्हणतात, मी तुझं नाव ओळखतो. तुमच्या आयुष्यात जे छोटे बदल झाले आहे ते अपघात नाहीत, ते स्वामींचे संकेत आहे. जर तुम्ही अजून विचार करत असाल सबस्क्राईब करून की नको, तर हे फूल सांगते आजचा निर्णय उद्याचा नशीब ठरवतो. स्वामी म्हणतात,